हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप बरीच असाल. श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, शांती, समृद्धीचा जाओ हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि चला, माझा व्हिडिओ खूप लेट येत आहे, त्याच्यामुळे सॉरी. आणि कारण एवढे कामं आहे आणि बाहेरगावी जाणं, लग्नाला जाणं, घरचे कामं, आणि कारण उन्हाळा लागल्यानंतर वाढवण वगैरे हे ते असे खूप सारे कामं असतात गृहिणीला, त्याच्यामुळे वेळ ॲडजस्ट करावा लागतो. आणि पूर्ण व्हिडिओ काढून बाहेर वगैरे जाणं असं म्हणजे कधी कधी होणं मुश्किल असते. तर जसं ॲडजस्ट झालं तसं व्हिडिओ टाकत असते मी, त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा तुम्हाला सॉरी म्हणते. आणि झालं माझं कणिक वगैरे भरून झाली आणि मला घाईच होती, पूर्ण कामं करून बाहेरगावी पुन्हा जायचं होतं. हा व्हिडिओ थोडा आधीचा आहे, त्याच्यामुळे माझा मोबाईल तुम्हाला माहीत आहे खराब झालेला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकू शकली नव्हती मी. पण तेव्हाचाच व्हिडिओ आहे हा, तरी चला म्हटलं तुमच्यासोबत थोडाफार शेअर करा. कारण माझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करत असते, त्याच्यामुळे म्हटलं ही पण करावंच. आणि कुठे चालली आहे तर तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि आता पूर्ण पटापट कामं आवरून घेते. कामं आवरल्यानंतर नाश्ता वगैरे सकाळचा झालेला होता, सकाळच झाली म्हणजे होती, आंघोळ वगैरे व्हायचीच होती. तेव्हापासूनच मी व्हिडिओ चालू केलेला होता, कारण मला जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळे. आणि आता सगळं आवरसावर करून घेते. भांडे वगैरे पडलेलेच आहे बेसिंगमध्ये, तर पूर्ण कामं करायचीच आहे. आणि कामं झाल्यानंतर तुम्हाला कळेल कुठे जाते म्हणून. तर चला, आता मी कामं होऊन पूर्ण तयारी वगैरे होऊन आलेली आहे. तर मी आली आहे माझ्या गावाला, तर बघू शकता तुम्ही. आणि हे आमचं घर आहे. आणि आल्याबरोबर आता टाकत आहे पोळ्या, कारण सर्वांना रात्रीची वेळ होती, सर्वांना भुका वगैरे लागून गेलेल्या होत्या, त्याच्यामुळे भाजी भात वगैरे झालेला होता. आता टाकत होती पोळ्या. तर वांगे वगैरे बघा किती सारे आहे. आणि कार्यक्रमच होता त्याच्यामुळे आली होती. एक मंदिर आहे, तुम्हाला दाखवेलच, तिथे कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मी आलेली होती. आणि सर्वांना आता हा आहे माझ्या सासूचा फोटो, आणि हा माझा भाचा आहे. तर ते आहे नाही, त्याच्यामुळे भिंतीला लावलेले फोटो त्यांचे, कारण जिवंत नाही आहे ते. तर चला, आता करते. व्हिडिओची सुरुवात केलेलीच आहे मी. परत थोडं ॲडजस्ट करा, कारण मुलांनी फोटो काढले म्हणजे व्हिडिओ काढले ना, तर मुलं कसे व्यवस्थित काढत नाही. तरी पण चला, असो थोडाफार तरी काढला तुमच्यासाठी, तर म्हटलं टाकूनच द्या. आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि हे आहे मंदिर, कमळगीर महाराजांचं मंदिर आहे. इथे आलेलो होतो आम्ही, आणि इथे करायचा होता आम्हाला स्वयंपाक, त्याच्यामुळे. आणि आता तुम्हाला एवढ्या साऱ्या बाया वगैरे दिसत असेल, तर आता भजन वगैरे चालू आहे. भजन ठेवलेलं होतं मंदिरामध्ये. तर चला, थोडेफार भजनं म्हणून झालेले आहे त्यांचे. आणि आता चहा बनवलेला त्यांच्यासाठी. आणि माझा चहा जो म्हणजे जे देत आहे ते माझी नणद आहे. तर सर्वांना चहा देत आहे, मी उभी आहे. माझे जेवण वगैरे होऊन मी आलेली होती. तर आता पुन्हा 12 वाजेपर्यंत त्यांचे भजनं म्हणजे चालूच होणार, कारण 10 वाजतापासून त्यांनी चालू लावलेलं भजन. तर 12 वाजेपर्यंत 2 तास वगैरे करतातच भजन, त्याच्यापेक्षा जास्तही करत असेल, मला वेळ त्यांचा माहीत नाही, पण 2 तास वगैरे करेलच. तर हे आहे मंदिराचं आवार पूर्ण, आणि खूप छान मोठं मंदिर आहे हे. इथे लग्नाचे कार्यक्रम आणि छोटे मोठे जेवण वगैरे हे ते पूर्ण कार्यक्रम असते ते पण करतात इथे. तर आता गावकऱ्यांना खूप सुविधा होऊन गेलेली आहे. आणि ते छोटंसं तिकडे उजेड दिसत आहे, तिथे आहे याचं मंदिर आपलं तुकडोजी महाराजाचं मंदिर, आणि गार्डन आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे तिथे दिसत नाही आहे. आणि हे फोटो आहे त्याच जे कमळगीर महाराज दाखवले होते त्यांचे. आणि खूप छान आता सजवलेलं आहे. पहिले हे खूप छोटंसंच मंदिर होतं, फक्त कमळगीर महाराज जिथं बसलेले आहे तेवढंच मंदिर होतं. पण आता खूप छान बनवलेलं आहे, इतकं मोठं मंदिर झालेलं आहे ना. तर गावकऱ्यांना आता बाहेरगावी वगैरे लग्नाचे कार्य म्हणजे वेळ आली गरीब लोकांना वगैरे, तर इथेच करतात, बाहेरगावी जाण्याची गरज नाही आहे. आणि मंदिराच्या मागे पण खूप छान मोठी जागा आहे, म्हणजे आवार आहे खूप मोठं, ते पण तुम्हाला दिसेलच. आणि झाला तर यांचं चहा पाणी वगैरे झालेलं आहे. आता हळदी कुंकू वगैरे सर्वांना लावून जे आपण दक्षिणा द्यायची आहे आपल्या इच्छेनुसार ते देतात. आणि इतके छान भजनं केलेले आहे. आणि प्रत्येक भजन म्हणजे
आता तुम्हाला सॉरी सांगू नाही शकत मी, व्हिडिओ दुसऱ्यांनी काढल्यामुळे माझा मोबाईल नव्हता, कारण गावातलं काम म्हटल्यानंतर एका सुन्नीने म्हणजे मोबाईल जर नुसतं व्हिडिओ काढत राहिली तर नाव वगैरे ठेवतात, त्याच्यामुळे मी काही शूट केलेलं नाही. स्वतः मुलांना सांगितलं तर मुलांनी कोणतं काढलं कोणतं नाही काढलं असं करून ठेवलेलं. आता चला म्हटलं जे आहे ते तरी टाकावं व्हिडिओमध्ये. तर त्यांचा नमस्कार वगैरे करून घेतलेला होता आणि इतके छान मस्त भजन म्हटलेले त्यांनी, खूप मस्त भजन म्हटलेले. फक्त मी त्यांचा आवाज तुमच्या याच्यात टाकू नाही शकली, कारण आता मलाही माहीत नव्हतं कॉपीराईट येते असं तसं, म्हणून आता एवढं नव्हतं माहीत मला की म्युझिकचं म्हणजे जे टी व्हीचे रेडिओचे त्याचे म्युझिक गाण्याचे म्युझिक येते म्हणून कॉपीराईट येते. मला असं वाटलं की भजनाचाही आवाज आला तर कॉपीराईट वगैरे येऊन जाईल, त्याच्यामुळे मी त्यांचा पण आवाज नाही काढला. मग एका जणाला विचारलं तर त्यांनी सांगितलं भजनाच्या आवाजाने कॉपीराईट नाही येत. तर चला असो, हा आहे आता दुसरा दिवस. आज होता कार्यक्रम. तर आता मी चहा वगैरे बनवून घेत आहे, आंघोळी वगैरे झाल्या आमच्या आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि इकडे आचारी वगैरे आलेच होते आणि ह्या बाया ज्या आहे आमच्या म्हणजे जवळच्याच बाया आहे त्या करू लागतात, काही पैसे वगैरे काहीच घेतले नाही त्यांनी, असं सहज मदत करतात. आपल्या शहरात पैशाशिवाय कोणतं काम नाही आहे, पण गावाला गेलं ना तर एकमेकांना सर्व मदत करतात. त्यांना असं म्हणावं नाही लागत की या स्वयंपाकाला, काही स्वतःहूनच आपली मदत करतात. आणि चला आता स्वयंपाकाला सुरुवात झाली. वरण भात वगैरे झाला होता, भाजी व्हायची होती, पोळ्यांची कणिक वगैरे मळणं चालू होती. तर त्याच्यामुळे आणि खूप घाई झालेली होती, कारण खूप वेळ होऊन गेलेला स्वयंपाकाला वगैरे. आणि चुलीवर केला स्वयंपाक. चुलीवरचा स्वयंपाक म्हटल्यानंतर खूपच टेस्टी स्वयंपाक बनतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हे काका पण छान होते स्वयंपाक करणारे, आणि थोडाफार तरी मी व्हिडिओ मुलांना तिथला पण घ्यायला लावला. आणि बघा वरण पण चुलीवर शिजवलं. आणि हा हे पूर्ण बाहेरचा भाग मंदिराचा. तर इथून चालू झालेलं मंदिर, आणि इकडे मागे जी जागा आहे तिथे जे आता आधी दाखवलं मी, तिथे हे मागची जागा आहे, इथे चालू होता स्वयंपाक. आणि इथे पहिले पूर्ण खुला आवार होता, आता एवढी छान सुविधा केली आहे त्यांनी की म्हणजे खूप छान इकडेच स्वयंपाक वगैरे होतात. आणि तिथे केळीचे झाडं पण बघा किती सारे झाडं आहे, केळीचे खूप सारे झाडं आहे, म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायचं काम पडलं तर आपण तिथूनच घेऊ शकतो. आणि हे भांडे वगैरे स्वयंपाकासाठी आम्ही मंदिरातूनच घेतलेले होते. आणि सांगते ना आता म्हणजे खूपच पाण्यापासून तर जागेपासून भांड्यापासून म्हणजे काहीच तिथे बाहेरून आणावं नाही लागत, सर्व सुविधा केलेली आहे. हे एक म्हणजे गावातल्या लोकांसाठी खूप छान केलेलं आहे मंदिराचं काम. मला तर खूपच आवडलं. म्हणजे छोटा मोठा कार्यक्रम करतो म्हटलं तर काही कुठे धडपडा नाही लागत, सगळं तिथेच आहे. तर आता झालं सर्व स्वयंपाक. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना. आणि झाला आता कार्यक्रम चालू, हे आहे आमचे कमळ गीत.